Hello, my dear students. Today we are going to learn 1.1 An Astrologer's Day. It is very interesting lesson written by R.K. Narayan. So let's start to teach. Hello, dear students. R.K. Narayan, 1906 to 2001. His full name is Rasipuram Krishnaswamy Iyer Narayan Swamy. Was one of the best known novelists among Indian English writer. Here I want to say that whoever Indian writers was there, R.K. Narayan was very famous among them. His novel The Guide won him the Sahitya Academy Award in 1961, the most coveted literary honor in India. So, my dear students, without wasting our time, let's start to teach a lesson. An astrologer's day. एका ज्योतिषाचा दिवस. Punctually at midday, he opened his bag and spread out his professional equipment, which consisted of a dozen cowrie shells, a square piece of cloth with obscure mystic chart on it, a notebook, and a bundle of Palmyra writing. एके दिवशी दुपारी नेहमीप्रमाणे त्याने आपली जोडी उघडली आणि त्याच्या व्यवसायाची सर्व साधनसामुग्री बाहेर काढून समोर मांडली. ज्यात काय काय होते त्यामध्ये डझनभर कवड्यांचे शिंपले होते, धुसर गुड आकृती काढलेली कापडाचा एक चौकोनी तुकडा होता, त्यानंतर त्यामध्ये एक वही आणि एक ताडपत्रावरील लिखाणांचे बंडल होते. His forehead was resplendent with scarlet ash and vermilion, and his eyes sparkled with a sharp, abnormal gleam, which was really an outcome of a continual searching look for customers, but which his simple clients took to be a prophetic light and felt comforted. पवित्र भस्म. आपल्याला माहीतच आहे की ज्योतिषी म्हटल्यानंतर ते कपाळावर भस्म वगैरे लावत असतात. आणि शेंदूर फासल्यामुळे त्याचे मस्तिष्क जे आहे, फोरहेड जे आहे, अत्यंत तेजस्वी असं भासत होतं, एखाद्या पवित्र आत्म्यासारखं, पवित्र साधूसारखं. आणि डोळ्यात एक तीक्ष्ण व विलक्षण चमक होती. आपको पता ही है कि जो ऋषि मुनि होते हैं, साधु लोग होते हैं, वो जो तपश्चर्या करते हैं, वो जो मेडिटेशन करते हैं, उनका लाइफ के तरफ देखने का जो नज़रिया होता है वो कॉमन इंसान से अलग होता है. सो ही वॉज लुकिंग डिफरंटली. खरे तर ती ग्राहकांना सतत शोधणारी नजर होती. ऑफकोर्स ही वॉज ॲस्ट्रोलॉजर्स. ऑफकोर्स ही वॉज ऑलवेज in searching of customers. पण त्याच्या साध्या भोळ्या ग्राहकांना मात्र त्या नजरेत भविष्य त्वेत्याचे तेज जाणवत असे आणि ते त्यांना दिलासा देत असे. The power of his eyes was considerably enhanced by their position, placed as they were between the painted forehead and the dark whiskers which streamed down his cheeks. Even a half-wit's eyes would sparkle in such a setting. To crown the effect, he wound a saffron-colored turban around his head. मग या ठिकाणी काय म्हणतात पुढे की त्याचे रंगवलेले कपाळ जे आहे भस्मानी, राखेने रंगवलेले त्याचे कपाळ आणि गालावर पसरलेल्या दाट मिशा, विस्कस, यांच्या मधोमध असलेल्या त्याच्या डोळ्यामधील तेज अधिक प्रखर वाटत होते. अर्थात एखाद्या वेडसर व्यक्तीचे डोळे देखील अशा
कोंदणात तेजस्वी वाटत असते. बरोबर आहे ना. समजा फॉर एग्जाम्पल अगर कोई सिंपल सा आदमी है और उसने सारे सैफरॉन कलर के वेशभूषा अगर की है और भस्म वगैरह उसने लगाया, तो ऑफकोर्स वो भी पवित्र दिखेगा। ऑफकोर्स वो भी हमें लगेगा कि नहीं यार कितना महान आदमी है वगैरह वगैरह। तो उसी हिसाब से उनका जो लुक है वो दिख रहा था। आणि जणू त्या सर्वांचा परिणाम म्हणजेच अधिक खुलून वाटावा किंवा दिसावा म्हणून त्याने डोक्यावर काय घेतलं होतं, भगव्या रंगाचा फेटा बांधला होता. आणि रंगसंगत त्याची कधीही फिकी पडली नाही. म्हणजे त्याचा जो उसका जो ये था गेटअप, वो उसी प्रकार ऐसे ही रहता था. To crown the effect, he owned a saffron-colored turban around his head. This color scheme never failed. People were attracted to him as bees are attracted to cosmos or the heliostalks. He sat under the boughs of a spreading tamarind tree, which flanked a path running through the town hall park. या ठिकाणी काय म्हणतायत की एखाद्या डेलिया किंवा कॉस्मसच्या फुलाकडे जशा मधमाशा यानी कि हनी बीज जैसे अट्रैक्ट होती है, उसी तरह लोग भी उसके तरफ अट्रॅक्ट या आकर्षित होत असत. आणि टाउन हॉल पार्कच्या रस्त्याच्या कडेला अस्ताव्यस्त पसरलेल्या चिंचेच्या वृक्षाच्या फांद्याखाली किंवा झाडाखाली तो बसत असे. इट वॉज अ रिमार्केबल प्लेस इन मेनी वेज. आणि ती जी जागा होती ही अनेक गोष्टींमुळे त्या जागेला खास महत्त्व आलेलं होतं किंवा अनेक गोष्टीमुळे त्या जागेला एक विशेष महत्त्व आलं होतं या ठिकाणी असंही म्हणतायत. अ सर्जिंग क्राऊड वॉज ऑलवेज मुव्हिंग ऑफ. आणि रस्त्याच्या दोन्ही बाजूला अनेक विविध प्रकारचे व्यवसाय आणि अँड डाऊन नॅरो रोड फ्रॉम मॉर्निंग टिल नाईट, व्यवसाय आणि उद्योगधंदे चालत असतात. A surging crowd was always moving up and down his narrow road from morning till night. रस्त्याच्या दोन्ही बाजूला अनेक विविध प्रकारचे व्यवसाय आणि उद्योगधंदे चालत असत. A variety of trades and occupations was represented all along its way. Medicine sellers, sellers of stolen hardware and junk, magicians, and above all, an auctioneer of cheap clothes who created enough din all day to attract the whole town. औषधाची दुकाने, चोरलेल्या लोखंडी वस्तू किंवा भंगार वस्तूंचे विक्रेते, जादूगार आणि त्यात भर म्हणजेच स्वस्त कपड्यांचा लिलाव तिथे चाले. त्यामुळे संपूर्ण शहरातून दिवसभर प्रचंड गर्दी त्या रस्त्यावर लोटत असत. जसं बालमित्रांनो आपल्या माझ्या मित्रांनो जसं की बर्डीमध्ये असतात. बर्डीमध्ये विविध प्रकारचे दुकान असते. लोकांचा येणं जाणं तिथे नेहमी असते. खूप जास्त प्रमाणात गर्दी असते. बरोबर आहे. त्याचप्रमाणे त्या झाडाखाली झाडाच्या बाजूला विविध प्रकारची दुकानं आणि येणाऱ्या जाणारे जे कस्टमर्स आहेत त्यांची नेहमी त्या ठिकाणी काय असायची, ये जा असायची, वर्दळ असायची त्या ठिकाणी. Next to him in Vasiforness came a vendor of fried groundnut who gave his ware a fancy name each day, calling it Bombay ice cream one day, and on the next daily almond, and on the third Raja's delicacy, and so on and so forth, and people flocked to him. म्हणजे काय व्हायचं त्या ठिकाणी, त्याच्या शेजारी जे आहे मोठ्या मोठ्याने ओरडत बोंबाबोंब करीत अनेक जण किंवा एक जण तळलेले शेंगदाणे विकत असतात.
बरोबर आहे. दुकाने साऱ्या प्रकारची दुकाने असतात, वेंडर्स असतात. तशी त्या ॲस्ट्रोलॉजिस्ट जो होता त्याच्या भोवती देखील अशीच दुकाने होती. आणि ते शेंगदाणे विकणारे जे विक्रेते आहेत ते काय करायचे, रोज त्याच्या मालाला वेगवेगळी मजेशीर नावे देत असे. एखाद्या दिवशी तो त्यांना बॉम्बे आईस्क्रीम म्हणे, तर दुसऱ्या दिवशी दिल्ली बदाम म्हणत होता तो. तिसऱ्या दिवशी राजाची खास मेजवानी अशा कित्येक नावाने संबोधित असे. आणि लोकही त्याच्याकडे गर्दी करत असत. बरोबर आहे. आपको भी पता है कि कोई चीज़ अगर आपके पास है, आपको बेचनी है, तो आपका वो टैलेंट है कि आप उसकी एडवर्टाइजमेंट कैसे करते हो, उस हिसाब से लोग आपके तरफ अट्रैक्ट हो जाएंगे. A considerable portion of this crowd rallied before the astrologers too. त्यातली बरीच जी गर्दी होती त्या ज्योतिष्य जो होता, ॲस्ट्रोलॉजर जो था, त्याच्याजवळ पण ती राहायची रेंगाळत. द ॲस्ट्रोलॉजिस्ट transacted his business by the light of a flare which crackled and smoked up above the groundnut heap nearby. ज्योतिषी शेजारच्या शेंगदाण्याच्या ढिगाऱ्यावर ठेवलेल्या तडतड करीत पेटणाऱ्या आगीच्या प्रकाशात आपला धंदा करीत असे. Half the enchantment of the place was due to the fact that it did not have the benefit of municipal lighting. या ठिकाणाला जे जादुई वलय प्राप्त झाले होते त्याचे निम्मे श्रेय नगरपालिकेने तिथे दिव्याच्या प्रकाशाची सोय न करणारा जे होते त्यांच्याकडे जात होते ते. द प्लेस वॉज लीट अप बाय शॉप्स लाईट. दुकानांच्या दिव्यामुळे ती जागा उजळून निघत असे, परंतु कॉर्पोरेशनचे लाईट त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे काम करत नव्हते. वन ऑर टू हॅड मिसिंग gas lights. Some had naked flares stuck on poles. Some were lit up by old cycle lamps, and one or two, like the astrologers, managed without lights of their own. या ठिकाणी त्या रस्त्याची त्या ठिकाणाची काय दुर्दशा होती याचं या ठिकाणी वर्णन आपल्याला दिसतंय. त्या ठिकाणी एक दोन फुसफुस आवाज करणारे गॅसचे दिवे होते. काहींनी खांबावर उलट्या मशाली लटकवलेल्या होत्या आपल्या बिझनेससाठी, धंद्यासाठी. काहींकडे जुने सायकल दिवे लावलेले होते. तर ज्योतिषासारखेच आणखी एक दोघे जण स्वतःच्या दिव्याशिवाय आपलं काम चालवित होते दुसऱ्यांच्या दिव्यावर समजायचं. इट वॉज bewildering crisscross of light rays and moving shadow. प्रकाश किरण आणि हलणाऱ्या सावल्यांचा एक विस्मयकारक खेळ त्या ठिकाणी असायचा. This suited the astrologers very well for the simple reason that he had not in the least intended to be an astrologist when he began life. ज्योतिषाच्या जे होतं ते चांगली व्यवस्थित सोय झाली होती, उत्तम सोय झाली होती. त्याचं कारण अगदी सोपं आणि सरळ होतं. ते असं की जेव्हा त्याने त्याच्या जीवनाला किंवा आयुष्याला सुरुवातीला ज्योतिषी बनण्याचा त्याचा अजिबात हेतू नव्हता. कारण and he knew no more of what was going to happen to others than he knew what was going to happen to himself next minute. कारण स्वतःच्या आयुष्यात पुढच्या क्षणी काय घडणार याची त्याला सूत्रमय कल्पना नव्हती, काहीच कल्पना नव्हती. तिथे दुसऱ्याच्या आयुष्यात पुढे काय घडणार आहे हे ठाऊक असण्याची शक्यता कदाचित नव्हतीच ना. कसं शक्य आहे? आपणच आपलं भविष्य आपल्याला उद्या काय होईल माहीत नाही राहत, तर आपण दुसऱ्याचं भविष्य किंवा भाकीत कसं काय करू शकतो, हा या ठिकाणी प्रश्न आहे. ही वॉज ॲज मच अ स्ट्रेंजर टू द स्टार्स ॲज वेअर हिज इनोसेंट कस्टमर. त्याच्या जे साधेभोळे ग्राहक असायचे, कस्टमर असायचे की जे म्हणजे त्याच्यावर विश्वास ठेवायचे आणि तोही ग्रह ताऱ्याविषयी अनभिज्ञ होता. त्याला काही तेवढं नॉलेज नव्हतं, माहिती नव्हतं. Yet he said things which pleased and astonished everyone.
That was more a matter of study, practice and skewed guesswork. तरीही त्याच्या बोलण्याने सर्वजण खुश होत असत. बरोबर आहे ना? अंदाजे सांगत असतात ते लोक, हां आज तुम्हाला असं होणार आहे, आणि एखादी तसं झालं तर आपला विश्वास बसतो. ॲट द सेम टाईम, ॲट द सेम वे ते पण लोकांना खुश ठेवायचं, काहीतरी बोलायचं, आणि त्याचं बोलणं ऐकून लोक भारावून जात असायचे, खुश होत असेल, कारण त्या बोलण्यात अधिकतर त्याचा अभ्यास, सराव आणि धूर्तपणे अंदाज वर्तवण्याची खुबी होती. All this time, all the same, it was as much as honest man labor as any other, and he deserved the wages he carried home at the end of the day. असे असले तरी इतर कुठल्याही प्रामाणिक माणसांनी करावे तसेच त्याचे कष्ट होते, आणि दिवसाअखेर तो जी काही कमाई घरी घेऊन जाईल ते त्याच्या मेहनतीचे फळ असे. असं या ठिकाणी आर के नारायण ॲस्ट्रोलॉजिस्टच्या संदर्भात किंवा बाऱ्यामध्ये म्हणतायत. He had left his village without any previous thought or plan. कोणतेही निश्चित विचार न करता किंवा कुठलीही कल्पना किंवा प्लॅनिंग न आखता किंवा करता त्याने आपला गाव सोडला होता. If he had continued there, he would have carried on a work of his forefathers, namely tilling the land, living, marrying, and reaping in his cornfield and ancestral home. तो त्या आपल्या मूळ गावातच जर राहिला असता तर आपल्या पूर्वजांचा जो कामधंदा आहे तोच करीत राहिला असता. म्हणजे शेतीवाडी आहे, घरदार आहे, लग्नसंस्कार किंवा मक्याच्या शेत्या आहे, किंवा वडिलोपार्जित घरात जे काही आयुष्य काढीत म्हातारे झाले तसेच याला पण जगावं लागलं असतं. बट दॅट वॉज नॉट टू बी. त्याला तसं करायचं नव्हतं किंवा तशी जिंदग्यानी किंवा जीवन जगायचं नव्हतं. He had to leave home without telling anyone, and he could not rest till he left it behind a couple of 100 miles to a villages. It is a great deal as if an ocean flowed between. तो घरामध्ये जेव्हा त्याने आपलं घर सोडलं त्यावेळेला कोणालाही न सांगता घर सोडून जाणे त्याला भाग पडले, कारण तर गाव शेकडो मैल मागे गाव मागे सोडून तो येईपर्यंत तो थांबू शकला नव्हता. त्या ठिकाणी जर दुसरा गावकरी असता तर त्याच्या दृष्टीने पल्ला गाठणे म्हणजे एक प्रकारे समुद्र पार करणे इतकी ती मोठी गोष्ट होती. He had working analysis of mankind trouble. म्हणजेच मानस जातीला किंवा माणसांना नेमकी काय परेशानी असतात, कुठला त्रास असतात, याचा त्यांना ॲनालिसिस करणं, याचा स्टडी करणं सुरुवात केली. मॅरेज, मनी अँड द ट्रँगल्स ऑफ ह्युमन टाईज. लग्न म्हणा किंवा पैसा म्हणा किंवा नात्यामधली गुंतागुंत या मनुष्य जातीच्या सामान्य समस्यांचे त्यांचे व्यवहार विश्लेषण चांगले होते. म्हणजे त्याला ते चांगलं सांगता यायचं, जमायचं. लॉंग प्रॅक्टिस हॅड शार्पेन हिज परसेप्शन. सरावाने खूप जास्त दिवस सराव केला, प्रदीर्घ सरावामुळे काय झालं, त्याला त्यातले जे ज्ञान होते ते आणखी पक्के झाले, पारंगत झाला तो त्यामध्ये. विदिन 5 minutes ही अंडरस्टूड व्हॉट वॉज रॉंग. 5 मिनिटात तो ओळखायचा की काय गडबड झाली, काय चुकलं आहे. ही चार्ज 3 pies पर क्वेश्चन. म्हणजेच तो त्या ठिकाणी एका प्रश्नाचे तो 3 पैसे घेत असे.